मंडळी, सख्यांचा सगळ्यात मोठा सोहळा जो असतो ना तो श्रावण महिन्यामध्ये असतो आणि नववधूंना वेध लागलेले असतात ते मंगळागौरीच्या पूजेचे. आज श्रावण महिन्यातील आपला मंगळवार आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या ह्या सगळ्या सख्यांनी इथे मंगळागौरीचे खेळ केलेले आहेत. मला आपल्या प्रेक्षकांना सुद्धा म्हणजे ही मंगळागौर किंवा मंगळागौरीचे खेळ याबद्दलचं महत्त्व जाणून घ्यायचंय. मंगळागौर ही कशी सुरू झाली आहे तर जवळजवळ माझ्या आईच्या काळामध्ये ज्या वेळेला मुली अगदी लहान असायच्या तर त्यावेळेला त्यांना लवकर लग्न व्हायची आणि लग्न होऊन त्या सासरी जायच्या. तर सासरी गेल्यानंतर तर त्यांना माहेरी कधी येऊ अशी त्यांची अपेक्षा असायची आणि त्यामुळे हे मंगळागौरीचे खेळ, नागपंचमीचे खेळ असे सुरू केले गेलेले आहेत. बरं ताई, तू छान मंगळागौर आणि मंगळागौरीचे हे खेळ त्याबद्दल महत्त्व तू खूप छान सांगितलंस. पण एक बॅच मात्र तुमच्या इथे आहे, काय तो बॅच? हा रीतीभाती म्हणून ग्रुपचं नाव आहे आमच्या. म्हणजे परंपरा रीतीभाती ज्याप्रमाणे असतं तसं आम्ही रीतीभाती म्हणून नाव दिलेलं आहे. पण आता तुम्ही सगळे मंगळागौरीचे खेळ तर तुमचे करून झालेले आहेत, पण आपल्या 16 सख्यांचे खेळ अजून बाकी आहेत. कारण त्या खेळातूनच होणार आहे विजेती टीम आणि त्यातली हुकमाची राणी आणि लाडकी सखी असणार आहे, ज्यांना मिळणार आहे मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. आपल्या या 16 सख्यांच्या मध्ये कसं असतं ना की 4 टीम असतात, त्याच्यामुळे 4 टीम आता आपण तुमच्यामध्ये करणार आहोत. त्यामुळे सगळ्यात पहिली टीम जी आहे ती टीम आहे सोबती टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मी सौ ज्योत्स्ना युवराज दरेकर, सौ रेश्मा सचिन कदम, सौ राधिका लक्ष्मीकांत पुराणिक, राधिका ताई आणि ताई सौ शुभांगी शिवाजी माने. राधिका ताई आणि शुभांगी ताई. त्यामुळे तुमची टीम आहे टीम मैत्री. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. शीतल राजेश सुरळकर, सौ नूतन हनुमंत तांबे. त्यामुळे शीतलताई आणि ऋतमताई तुमची टीम आहे टीम दोस्ती. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माझं नाव वैष्णवी सुनील चोपडे, सौ संध्या संजय खराडकर. हा, त्यामुळे तुमची टीम आहे टीम सवंगडी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण आपल्या खेळाकडे जाणार आहोत, पण खेळ खेळण्या अगोदर खेळाचे नियम आणि अटी मी सांगतो. कसं असणार आहे सख्यानो की 3 खेळ असणार आहे आणि प्रत्येक खेळाची एक विजेती टीम असणार आहे. जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहे 30 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहे 20 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहे 10 गुण आणि जी शेवटची टीम असणार आहे त्यांना मिळणार आहे 0 गुण. पण इथे एक गंमत आहे. काय गंमत आहे ती? तर ती गंमत अशी आहे, तुम्हाला सांगतो. बघितलं, ही गंमत आहे. ही जादूची छडी आहे. ही फिरवल्यानंतर फक्त तुमचे गुण दुप्पट होणार आहे, बाकी काही नाही. पण ही अट अशी आहे की ही जादूची छडी मात्र तुम्हाला पूर्ण खेळामध्ये एकदाच वापरता येणार आहे. ओके, आता ही जादूची छडी कधी वापरायची हे मात्र तुमच्यावर आहे. ह्याचा विचार तुम्ही करायचा आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. पण हा जो पहिला खेळ आहे तो ताई खेळणार आहे, आणि दुसरा खेळ आहे तो सखी खेळणार आहे आणि तिसरा खेळ ताई आणि सखी दोघी मिळून खेळणार आहे. या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर हे बरं, आता कसं आहे की तुम्ही बघतात की तुमच्यासोबत प्लॅस्टिकच्या रिंग आहे. ते रिंग म्हणजे जे आहे ना, ते रिंग म्हणजे तुमचं माहेर आणि आता जिथे तुम्ही उभे आहात ते आहे सासर. ठीक आहे, माहेर म्हटल्यानंतर माहेर उडी मारायची म्हणजे त्या रिंगणात उडी मारायची. सासर म्हटल्यानंतर त्या रिंगणाच्या बाहेर उडी मारायची. आणि माहेर म्हटल्यानंतर जो आनंद असतो ना माहेरी जाताना, तो आनंद चेहऱ्यावरती दिसला पाहिजे. कसा असतो आनंद?